आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। लातूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर व सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडल्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विकास हाच केंद्रबिंदू ठेवून वंचित बहुजन आघाडी जनतेसमोर जात आहे। तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे। राज्यात दुखावटा असताना फटाके फोडणे, फुले उधळणे हे योग्य नाही, मी हे स्वीकारणार नाही। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यक्रमामध्ये जर कुठेही हारतुरे, फुलांची उधळण, फटाके हे वापरले तर तेथील सभा ही पक्षाच्या आदेशाप्रमाणे रद्द केली जाईल, असे सुजातदादा आंबेडकर युवा नेते वंचित बहुजन आघाडीचे बोलत होते। त्या लोकांना तिकीट देऊन उमेदवारी देऊन आज वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत बाळासाहेबांनी सत्तेमध्ये बसवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे। दलित असो, मुसलमान असो, आदिवासी असो, बौद्ध असो, धनगर असो, लिंगायत असो, मुसलमान असो, माळी असो, तेली असो, साडी असो, कैकाडी, घिसाडी, वंजारी असो, या सगळ्यांना सत्तेच्या बाहेर ठेवून काही ठराविक लोकांनी आपल्यावरती आतापर्यंत राज्य करायचं आणि शासन करायचा प्रयत्न केला। पण आज ती वेळ आली की जो माणूस इतके वर्ष फक्त मतदान करत होता त्या माणसाला वंचित बहुजन आघाडीचं तिकीट मिळालं। आणि फक्त तिकीट नाही मिळालं तर बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना तिकिटाबरोबर बळ दिलाय, ताकद दिली आणि ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या मागे उभं करून त्यांना म्हटले, लढ, तू जिंक, तू सत्तेत जा आणि सत्तेमध्ये जाऊन स्वतःच्या समाजासाठी काम कर।